तर मित्रांनो, आज करूया आपण इडली. ते इडली स्टीम करायला ठेवली आहे मी. आज मी खोबऱ्याची चटणी न करता लाल चटणी करणार आहे टोमॅटोची, ते दाखवते तुम्हाला. मित्रांनो, तर बघू शकता एक छोटा कढईत मी थोडंसं तेल घेतलं, तर टाकते लसूण. चला तर मित्रांनो, तर बघू शकता लसूण परतून झालं, तर टाकते हिरवी मिरची. मिरची पण आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे. चला तर आता टाकते थोडीशी उडदाची डाळ, जरासं फोडणीला ठेवते. चला तर मित्रांनो, तर उडदाची डाळ पण जरा लाल झालेली आहे. आता टाकते टोमॅटो. आता टाकू आपण चटणीला आपल्याला जेवढं मीठ लागेल तेवढं आत्ताच टाकून घेते, जेणेकरून टोमॅटो पण सॉफ्ट होतील. मिक्स करते चांगलं. चला तर आता गॅस बारीक करून आपल्याला 15 मिनटं, एक 10 मिनटं तरी आपल्याला वाफेवर शिजून घ्यायचं टोमॅटो, जेणेकरून सॉफ्ट होतील. मग थंड करून आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं. चला तर टोमॅटो सॉफ्ट झाले आहेत, थंड पण झाले आहेत. आता मिक्सरला बारीक वाटून घेते. तर मित्रांनो, इथे चटणी मस्त बारीक वाटून घेतली आहे मी. ते तेल तापलेलं आहे. आता टाकूया मोहरी, सुकी लाल मिरची, उडदाची डाळ. आता टाकते कढीपत्ते. आता टाकूया वाटलेलं चटणी. मीठ टाकायची गरज नाही, मीठ ऑलरेडी मी टाकलेली आहे. आता जरा मिक्सरचं भांडं धुवून घेते आणि टाकते. मिक्सरला वाटताना मी अजिबात पाणी टाकली नव्हती. आता जरा मिक्सरचं वाटीच नुसतं थोडंसं धुवून टाकते, जेणेकरून मसाला वेस्ट होणार नाही. रंग बघा किती सुरेख आले चटणीला. चला तर मित्रांनो, इथे बघू शकता मस्त आपलं इडली आणि लाल चटणी रेडी आहे. इडली बघू शकता तुम्ही किती सॉफ्ट झालेली आहे. स्पॉन्जी आहे इडली एकदम. चटणीला कलर बघा किती छान आलेला आहे. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असेल तेवढे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, आणि जास्तीत जास्त शेअर करा.